नागपूरमध्ये संत्र्यांसाठी स्वच्छ रोप केंद्र सुरू करण्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज केली। नागपुरात आयोजित ॲग्रोव्हिजन प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते। या केंद्रासाठी 70 कोटी रुपये खर्च केले जातील असं ते म्हणाले। यामुळे शेतकऱ्यांना चांगली रोपं मिळणार असून यामुळे त्यांचं उत्पन्न वाढायला मदत होईल असं ते म्हणाले। यावेळी नितीन गडकरी यांच्यासह केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे उपस्थित होते। शेतीत तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक करून त्याला जोडधंद्याची जोड दिली तर शेतकरी समृद्ध बनू शकतो असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं। तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादन खर्च कमी करणं तसंच उत्पादनावर प्रक्रिया करून मध्यस्थांना हटवणं आणि शेतकऱ्यांनी थेट बाजारात विक्री केली तर त्यांचं उत्पन्न वाढेल असं गडकरी म्हणाले। तो टेक्नोलॉजी का उपयोग करके उत्पादन खर्चे को कम करना और उत्पादन को प्रोसेसिंग करके बीच के मीडिएटर्स हटाकर डायरेक्ट मार्केट में अगर बेचेगा तो किसान को अच्छा उत्पादन मिल सकता है। अभी भरणे साहब मुझे और शिवराज जी को बता रहे थे कि उनके क्षेत्र में दालिम्ब होता है, 20-20 लाख रुपए एकड़ किसानों को प्रॉफिट मिला। तो कहीं ना कहीं हमें एक्सपेंडिचर उत्पादन खर्चे को कम करना, फालतू रासायनिक फर्टिलाइजर इंसेक्टिसाइड खर्चा करने की जरूरत नहीं है तो नहीं करना और उत्पादन क्षमता बढ़ाकर खर्चे को कम करके प्रॉफिट ऑफ मार्जिन को बढ़ाना। शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा राहिला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। विदर्भात संत्री उत्पादनात लक्षणीयरित्या वाढ झाली असून येत्या 5 वर्षात हे उत्पादन दुप्पट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। नागपूर शहरात सेंद्रिय भाज्या आणि अन्नधान्यांची दुकानं सुरू करणार असून शेतकरी या दुकानांवर आपला माल आणून थेट विकू शकतात, यामुळे त्यांना चांगला भाव मिळेल असं त्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे असं दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं। तरुणांचा शेतीकलेकडे कल वाढावा यासाठी प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले।